नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज आलो आहे कोकणात गावी स्पेशल शिमग्यासाठी आणि आज तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे संकासोबतची धमाल. त्याच्यानंतर मग पालखीसुद्धा खूप आता पालखी आपल्या गावात जस्ट गेले. मी आता जस्ट मुंबईवरून गावी सकाळी आलो, झोपलो, आता आरामात उठलो आणि आता पालखीचं दर्शनसुद्धा तुम्हाला मिळेल आणि खूप मजा येईल आज गावी. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि गावचा वातावरण बघा. आता सकाळचे ऑलमोस्ट 10:30 वाजलेत आणि कडक मस्त ऊन पडला. इकडे आपला रायनो आहे. आज पहिल्यांदा तो एवढा मळलेला आहे, नाहीतर मुंबईतून येताना मस्त आंघोळ करून येतो. तर त्याला पण वॉश करायची आहे आणि आतमध्ये जेवणाची तयारी चालू आहे. तर गावी आलो आणि मस्त आई आता बघा तयारी करते आहे. काळे तीळ, माझ्या आवडीची आणि स्नेहलच्या आवडीची फणसाची भाजी. तर फणस बघा, या फणस उकडून घेतल्यास ना आता. हो, फणसाची कोयरी म्हणजे ह्याच्यामध्ये आटलं वगैरे काय नसतात, एकदम अशीच चांगली कोवळा फणस ना. कवळा. हो, मग कोवळा फणस एकदम आणि बघा चांगली. मस्त वाटतं एकदम. त्यात आता हळद, मीठ, खोबरा, मसाला. तर ही भाजी आपल्याला खायला मिळणार आहे आता. आणि एका साईडला स्नेहल काय झालंय, हा माझा फेवरेट बेडा. स्नेहल तर फणसाची भाजी माझ्यासाठी नाही आहे. आणि जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही जाणार दुपारी वाल्मिकी नगरला. तिथे आपल्याला संकासूर बघायला मिळेल. तर तयारी चालू आहे आता भाजीची. तर आईची बघा फणसाची भाजी आता ऑलमोस्ट रेडी होत आली ना आई. आता काय ह्याच्यात कुकरमध्ये टाकणार ती भाजी आणि फोडणीला सगळ्यांनी टाकलं. ह्याच्यामध्ये मीठ, हळद, काय टाकलंय, खोबरा, मीठ, हळद, मसाला आणि काळे तीळ मिक्सरला बारीक करायचे, त्याची पावडर. तर ही आईची फणसाची भाजीची रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा, कारण की मला तर खूप आवडते फणसाची भाजी. आणि आता आपल्या गावात ना कांट्याची पालखी आली, तर तिचं पण आपण जाऊया, दर्शन घेऊया. तर मंडळी, आठवडाभर चालणारा अग्निभक्ती, नृत्य आणि खोलवर रुजलेल्या परंपरांचा देखावा असलेला शिमगा हा कापणीच्या हंगामाच्या समाप्तीच्या, वाईटावर चांगल्याचा विजय आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा प्रतीक म्हणून एक भव्य उत्सव आहे. तर त्याच उत्सवासाठी आज मी आलो आहे कोकणात माझ्या गावी. आणि ह्या व्हिडिओमध्ये माझा दाखवण्याचा प्रयत्न असेल की आपल्या कोकणामध्ये शिमगा कशा प्रकारे साजरा केला जातो, त्यानंतर पालखीमध्ये जे शरण असतं, शरण लपवण्यानंतर ते कसं शोधलं जातं, आणि संकासूरसोबतची मजा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. उद्याला येणार आहे, आज घेतला होतं.
जेवण सगळं मस्त रेडी झालंय. इकडे फणसाची भाजी आहे, दोनच तोंडाला पाणी सुटलंय आणि इकडे बीट आहे माझा फेवरेट. हे दोन्ही माझे फेवरेट आहेत. आणि मोबाईलवर काढला सार आहे ना, सार चपाती पापड. इकडे स्नेल बसले असते, काय असते मोबाईलवर लाग. इकडे आई आहे, तर पप्पा आहेत. आणि भरपूर टाईम नाही आता आम्ही, हा आमचा पहिलाच एवढा ब्रेक असेल की आम्ही 3-4 महिन्यांनी गावाला आलो. तर मध्ये आम्ही 1-2 महिन्यामध्ये गावाला येऊन जातो. आता आई ओपनचा टर्न होता, आई येऊन जात होते मुंबईला. तर या सगळ्यांनी जेवायला आणि मग जेवताना डायरेक्ट जातो वाल्मिकीनगरला. मग तुम्हाला बघायला मिळेल आज संकासूरची धमाल. तर आई पण बोलले, ते पण पप्पा पण येणार, आई पण येणार, 4 जण आम्ही जाऊ पालखी बघायला या सगळ्यांनी जेवायला. तर जेवून आता आम्ही निघालोय वाल्मिकी नगरला जायला. तिकडे जेवण जास्त झालं काय? जेवण जास्त आहे तिकडे. ॲक्च्युली संकासूरवाली पालखी आहे आणि ती त्या संकासूरची धमाल मस्ती आपल्याला बघायला जायचं आहे आणि ते आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज बघायला मिळणार आहे. आणि आता आपल्या गावामध्ये उमरुलची पालखी आली, तिचं दर्शन घेऊन मग आम्ही जाऊ बानकोटला, म्हणजे वाल्मिकी नगरला. तर खूप धमालेली व्हिडिओ कंटिन्यू करा, खूप व्हिडिओची मेन मजा मस्ती बाकी आहे. तर आता पहिलं आपल्या उमरुलच्या पालखीचं दर्शन घेऊ. आणि काय मस्त वाटते गावी बघा. स्नेल पण म्हणते पूर्ण आकाश एकदम असं पूर्ण क्लिअर वाटतं आणि मुंबईला पूर्ण असं एकदम प्रदूषण पॉल्युशन फ्री हवा खायला गावी आले. तर पालखी बघा इकडे येते. आता मामाच्या घरी बसते पालखी. आम्ही आता फायनली आपल्या वाल्मिकी नगरला पोचलो आहे आणि इथे मित्राला फोन केला मी. त्यांनी असं सांगितलं की इकडे पालखी तुम्हाला आवाज येत असेल, शरणा म्हणजे आहेत खूप सारे इथे आणि
संकासोबत पण खूप धमाल चालू आहे. तर हे बघा वाल्मिकी नगर. तर जाऊया आपण बघूया पालखी. आणि इकडे या साईडला आपला विठ्ठल रखुमाई मंदिर पण आहे. तर मंडळी तुम्ही बघितलं असेल खूप धमाल येते मजा करायला. म्हणजे घुंगरू वरून लोक पळत आहेत निश्चित.
मंडळी आम्ही आलो मानकोटला वाल्मिकी नगरला जाऊन. खूप मजा आली ॲक्च्युली. इथे 2 पालख्या असतात, जसं तो संकासूरचा तुम्ही बघितलात. एक असतो वरलीची पालखी आणि दुसरी आहे ती आंबोण्याची. असे 2 पालखी जे संकासूर आहेत ते आमच्या एरियामध्ये आमच्या साईडला खूप प्रसिद्ध आहेत. आणि आई पण थोडी आठवण सांगते, जेव्हा आई लहानपणी म्हणजे काय तिकडं आपल्या गावात पण खूप धमाल असायची. म्हणजे खूप साऱ्या पालख्या यायच्या आणि भरपूर पालख्या यायच्या. खूप साऱ्या शरण्या असायचे. पण आता असं झालं आहे की आपल्याकडे गावामध्ये पण पालख्या कमी येतात आणि गावातली माणसं पण खूप कमी आहेत. सगळे जो तो मुंबईला वगैरे आहेत कामानिमित्त आणि गावात माणसं कमी आहेत. मग कसं पहिला कुठे शरणं किती लोक असायची पालखीमध्ये? शरणी पण पहिली भरपूर घालायचीत ना आणि माणसं पण भरपूर. मला तर भरपूर यायचं इकडं आता. शरण्या बघायला हो. म्हणजे मुळातले लोक आमचं ते मुसलमाडा पण आहे, म्हणजे मुस्लिम लोक ते पण लोक पालखीमध्ये शरणं बघायला यायचीत. संकासूरच्या पालख्या भरपूर यायच्या तेव्हा. आता संकोसच्या पालख्या खूप कमी झाल्यात. आता कोण नाही येत. आता जिकडं तिकडं लोक पण कमी झालीत ना. खेली पण कमी झाले ना. खेळली पण सुट्ट्या त्याच्यामुळे कोण जास्त येत नाही. हो, आता ही कांट्याचीच बघ आता येत नव्हती पालखी. ह्या वर्षी आले, ती पण बंद झालेली. आणि इकडे स्नेल कसं वाटलं पहिला एक्सपिरियन्स? गोकुळगावची नाही येत, गणेश कोणची नाही येत, त्या पण सगळ्या पालख्या यायच्या पहिल्या. हो, मग आई सांगते तेव्हा मी पण लहान असताना गुडेघरची पण यायची. किती पालख्या यायच्या आणि किती संकासूर यायचे. 18-19 पालख्या यायच्या पहिल्या. आता सगळ्यांना सुट्टी मिळत नाही कामाच्या निमित्तानं कोण आता येत नाही. मुंबईतना पण कोण लोक येत नाही ना हो मग. जास्त. खेली नको एवढी पालखी, एवढे गाव फिरायचे आहेत. हो मग. खेली पाहिजेत ना. आणि इकडे पप्पा बसलेत. पप्पा तुम्ही काय सांगाल? पालखी पहिलं कसं आहे मजा यायची आपण पालखीची? हो, बिम लावायला. पप्पा पण धावायचे सगळे भाऊ सगळे. पालखी बघायला जायची रात्री. संतोष काका पण. 11 वाजता बसायचं पालखी बाटली फिरत. आता ही आहेत ना तू तशी माणसं भरपूर. रात्री दिवसावर जायचे हिशोबात ही बघायला. आहे की आणि सांगते ना पालखी काजवाडी ना, संकासूर बघायला. काकाचा तिथं कलकीचा बेट होता माहिती आहे ना. तिथं शेरणी पुरायची तेवढ्या तिकडं. मग जाम मजा असायची. पप्पा काय बोलवतात? तेव्हा पालखी भरपूर यायचे ना. काय वाटायचं नाही चाल रात्री. बांधले म्हणून तिथं उघडा असायचं, तिकडं पण शेरणी पुरायची. इथं विशाखाच्या अंगण्यात ते रिंगी खाली त्या, इथं वरच्या अंगण्यात सगळीकडं. तेव्हा पप्पा जायचे बानकोटला बघायला पालखी वगैरे, वेसी बानकोटला. आणि आता मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा गेलो बानकोटला पालखी बघायला. तर आपल्या इकडे पालखी आहेत आणि आम्ही स्वतः पण लहानपणी पालखी काढायचो, मुलं सगळे. छोट्या छोट्या आणि गावात फिरायचो आम्ही. अशी पालखीची धमाल होती पहिली कोकणामध्ये. आता पण आहे ॲक्च्युली, पण एवढी नाही आहे. जसं तुम्ही आता बघितलात संकासूरसोबत मजा, तशी पहिले खूप आमच्या गावात मजा असायची. पण आता एवढ्या पालख्या संकासूरच्या गावामध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे फक्त पालखी येते आणि मग सगळ्यांच्या घरोघरी जाऊन दर्शन देते आणि मग पुन्हा ती आपल्या घरी येते. असे हे जे त्यांना खेली म्हणतात नाही, जे पालखीच असतं ना, मग ते पूर्ण ते 10 दिवस जे काय असेल होळीचे, तेवढे दिवस ते पालखीसोबत दुसऱ्या सगळ्या गावामध्ये फिरत असतात. आणि मग ज्या दिवशी होम लागतो, शेवटच्या दिवस तो होळीचा मोठा होम लागतो, त्या दिवशीचा पालख्या सगळ्या त्यांच्या घरी येतात. तर असा हा उत्सव असतो होळीचा. खूप धमाल येते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. खूप आम्हाला तर मजा आली. म्हणजे आम्हाला यायचं होतं, होळीला यायचं होतं. आणि गेल्या वर्षी पण आम्ही आलेलो आणि ह्या वर्षी पण आलो. तर तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.